नागपुरातील गो गॅसचे LPG पंप बंद आहेत। नागपूर शहरातील नागपूर, कामठी आणि बहुतांश गो गॅसचे पंप पुरवठा होत नसल्यामुळे बंद आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आहे इमामवाडा परिसरातील गो गॅसचा LPG पंप आणि कंपनीकडून गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे हा पंप जो आहे तो या ठिकाणी बंद आहे। याचा मोठा फटका नागपुरातील LPGवर चालणाऱ्या ऑटो चालकांना बसतोय, कारण की हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती गरीब ऑटो चालकांची असते। CNG भरायचं आणि प्रवासी न्यायचे, परंतु LPGच मिळत नाही, काही ठिकाणी CNG मिळत नाही, त्यामुळे मोठा फटका जो आहे तो ऑटो चालकांना बसतोय। आपल्यासोबत काय ऑटो चालक आहे। सर, काय फटका बसतो, काय परिणाम आहे? सर 2 दिन से यहाँ पे गैस नहीं है, तो हम 2 दिन से यहीं बैठ रहे हैं। सुबेरे से आके यहाँ बैठ रहे हैं हम। तो हमारे को यहाँ 2 ही दिन हुए पंप बंद होने को, तो हमारे को यहाँ से 2 दिन से गैस ही नहीं मिली। तो हम यहीं पे बैठे रह रहे हैं। अपने घर से अपने बच्चे के हाथ से डब्बा मंगा रहे, डब्बा यहीं खा रहे। एक आश्वासन के ऊपर के गैस आएंगी, डालेंगे तो कमाएंगे तो खाएंगे। क्या असर हो रहा है गैस नहीं मिल रही? सर बहुत असर पड़ रहा है सर, हमारे को बहुत ज़्यादा असर पड़ रहा है। देखो सर, मैं अभी यहाँ पे फिलहाल में अभी 8 बजे से आगे बैठ चुका हूँ। एक आश्वासन के ऊपर के मेरे को यहाँ से गैस मिल जाएंगी। अब देखो कब तक के बैठना पड़ेगा सर, बस यही हमारी एक प्रॉब्लम है कि गैस नुकसान हो रहा है। सर ये समझ के चलो कि हमारा मंथली रोज का कम से कम सर 700 से 800 रुपये रोज का नुकसान है हमारा। अनेक ऑटो चालकांना हा फटका बसतोय। सगळ्यात महत्त्वाचं इराण इस्रायल युद्धाचा परिणाम जो आहे तो गॅसच्या LPGच्या पुरवठ्यावर झालेला आहे आणि त्यामुळेच गो गॅस चा पुरवठा पंपावर होत नसल्यामुळे गो गॅसचे पंप जे आहे ते बंद आहेत। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।